चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. SIR प्रक्रियेसाठी मराठीतील अर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी. मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना अर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. माजी नगरसेवक तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्त M. कार्तिक यांची भेट घेऊन केली. सध्या सुरू असलेल्या SIR प्रक्रियेसाठी अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्यामुळे मराठी भाषिक मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या भाषिक व लोकशाही हक्कांवर परिणाम होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मराठीतील अर्ज उपलब्ध होईपर्यंत संबंधित मतदारसंघांमधील SIR प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर शिवाजी सुटकर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगारे, माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू किल्लेकर, संजय शिंदे, रणजित चव्हाण पाटील, सुधा भातकांडे, रेणू मुदगेकर, सुनील बाळेकुंद्री तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अनगोळमधील रहिवाशांचे प्रशासनाला निवेदन. मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेसाठी अर्ज मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अनगोळ विभागातील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने केली आहे. या नागरिकांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की सध्या SIR प्रक्रियेसाठी केवळ कन्नड भाषेतील अर्ज उपलब्ध आहेत. अनगोळ परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास असल्याने अर्ज समजून घेणे आणि तो अचूकपणे भरणे अनेकांसाठी कठीण जात आहे. कन्नड जाणाऱ्या नागरिकांनाही अर्जातील काही बाबी समजून घेण्यात संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नागरिकत्वाशी संबंधित महत्त्वाची माहिती सादर करण्यासाठी हा अर्ज अत्यंत महत्त्वाचा असल्याने कोणतीही चूक होऊ नये, यासाठी मराठी, कन्नड आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये अर्ज उपलब्ध करून द्यावेत, तसेच तिन्ही भाषांतील अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी करण्यात आली. उच्चाधिकार समितीची बैठक आता 8 जुलै रोजी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीची रद्द झालेली बैठक अखेर पुन्हा नियोजित करण्यात आली आहे. आता ही बैठक 8 जुलै रोजी मुंबईतील विधिमंडळात होणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही बैठक पुन्हा निश्चित करण्यात आल्याचे मानले जात आहे. यापूर्वी 30 जून रोजी मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक होणार होती. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निमंत्रणेही जारी केली होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ती बैठक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. खेळण्यांच्या भेटीने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी यांच्या वतीने BK मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथील प्ले ग्रुपमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आकर्षक आणि शैक्षणिक खेळण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला. या उपक्रमासाठी वरदा अंगडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला BK मॉडेल स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचेता कुलकर्णी तसेच सचिव अरविंद हुनगुंद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नेतृत्व जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी केले. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, राजश्री हसबे, दीपा पाटील, स्वाती फडके, शीतल नेसरीकर, वरदा अंगडी, अर्चना कंगराळकर, सुलोचना कुटरे, वैशाली भातकांडे, भाग्यश्री पवार, चंदा चोपडे, विद्या सरनोबत, रश्मिता यादव, विद्या बंदिवाडेकर तसेच संस्थेच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या. गँगरीनच्या संकटातून वृद्ध रुग्णाला वाचविले. शांताई वृद्धाश्रमातील 78 वर्षीय रहिवासी दीपक यांच्या पायाला गंभीर जखम झाली होती. या जखमेचे गँगरीन होण्याचा धोका होता आणि त्यामुळे पाय कापावा लागण्याची शक्यता होती.
त्यांच्यावर योग्य उपचारासाठी शांताई वृद्धाश्रम संस्थेने पुढाकार घेतला. तसेच केएलई रुग्णालयात वेळेवर उपचार करण्यात आले. माजी महापौर विजय मोरे यांनी सर्जन डॉक्टर अभिजित गोगटे यांच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांच्यावर योग्य उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली. रुग्णालयाच्या सेवेबद्दल माजी महापौर विजय मोरे यांच्यासह ॲलन मोरे, संतोष मामदापूर, गंगाधर पाटील आणि इतर सदस्यांनी डॉक्टर आणि प्रशासकांचा सत्कार केला. पावसाळ्यातील दुर्घटनांच्या संदर्भात सुराज्य अभियानाचा इशारा. पावसाळ्यात वारंवार झाडे पडण्याच्या घटना या केवळ नैसर्गिक आपत्ती नसून झाडांच्या मुळांभोवती होणारे बेकायदेशीर कॉन्क्रिटीकरण, वृक्ष छाटणीत होणारा निष्काळजीपणा, प्रशासकीय बेपर्वाई आणि राष्ट्रीय हरित लवाद आदेशांच्या उघड उल्लंघनातून निर्माण झालेली मानवनिर्मित आपत्ती आहे. त्यामुळे यासंदर्भात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा सुराज्य अभियानने आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात यावे, अशी ठाम मागणी यावेळी सुराज्य अभियानाने केली आहे. यासंदर्भात बोलताना सुराज्य अभियानाचे समन्वयक अभिषेक मुरकुटे म्हणाले की, नमस्कार, अभिषेक मुरकुटे, सुराज्य अभियान. आज मुंबईमध्ये सुराज्य अभियानाकडनं एक प्रेस वार्ता घेण्यात आली. या प्रेस वार्त्याचं कारण होतं मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. त्यामध्ये 91 ठिकाणी झाडं आणि त्याची फांद्या पडण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये एक दुर्दैवी घटना पण आपल्याला समोर आली. एक बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे हे झाड पडलं, ही झाडं पडण्याची कारणं ही नुसता नैसर्गिक आपदा म्हणून आपण दाखवतो, पण खरोखर नैसर्गिक आपदा आहे की मानवनिर्मित आहे, याबद्दलचा प्रश्न इथे उपस्थित राहत आहे. 2 महिन्यापूर्वी सुराज्य अभियानाकडनं जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्त आपण प्रशासनाला हा एक प्रश्न मांडला होता की झाडाच्या खोडापर्यंत कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे झाडाला आवश्यक ते मूलद्रव्य मिळत नाहीत आणि ते कालांतराने ते झाड कोमेजलं जातं आणि ते पडलं जातं. तर हा प्रश्न आपण प्रशासनाकडे उपस्थित केला होता. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, सातारा, सांगली आणि सोलापूर अशा अनेक ठिकाणी आपण ही प्रेस वार्ता घेण्यात आली. त्याचबरोबर आयुक्तांना पत्रही देण्यात आलं. पण हे पत्र नेमकं पत्रच राहिलं असा आता इथे प्रश्न उपस्थित राहत आहे. नुकता झालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 65% अजूनही हे जी झाडं आहेत ही कॉन्क्रिटीकरणामध्येच आहेत. आणि म्हणूनच सुराज्य अभियानाकडनं एक मागणी करत आहोत आम्ही. माननीय पर्यावरण मंत्री, माननीय मुख्यमंत्री यांना आपण मागणी करत आहोत की पूर्ण राज्यव्यापी एक आदेश काढून डिकॉन्क्रिटीकरणाचा एक आदेश काढावा. त्यामध्ये NGTची गाईडलाईन्स आहे की झाडाभोवती 1 मीटरपर्यंत डायमीटरपर्यंत त्याला मोकळं श्वास घेण्यासाठी जागा सोडावी. त्याचबरोबर ही जी अशा घटना होतात, त्या झाडं पडली जातात, ह्याच्यावरती नक्कीच वैज्ञानिक चौकशी व्हावी. विशेषज्ञ येऊन त्यामुळे सांगण्यात यावं की ही नेमकी नैसर्गिक आपदा आहे की मानवनिर्मित आहे. तर अशा प्रकारे आपण इथे मागणी केलेली आहे. सुराज्य अभियानाकडनं पुन्हा एकदा नमस्कार. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.